क्लेम नाकारला गेला की आपण हमखास कंपनीला एजंटला दोष देऊन मोकळे होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की क्लेम नाकारला जाणं हा आपल्या पॉलिसीच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट असते. का हे आपण समजून घेणार आहोत. आणि क्लेम नाकारला जाणं ह्यात जितकी एजंटची चूक आहे, कंपनीची चूक आहे, तितकीच आपलीही चूक असू शकते. याचंही कारण आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत. सो आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. खरं तर क्लेम कसा सेटल होतो याविषयी माहिती देणारा व्हिडिओ मी यापूर्वीच केलेला आहे. तुम्ही जर अजूनही बघितला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघू शकता. क्लेम का नाकारला जातो हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओ नक्की बघा आणि हो, माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. गंमत कशी होते बघा, आपल्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे म्हटल्यावर आपण निर्धास्त असतो. जेव्हा केव्हा हॉस्पिटलायझेशन येईल तेव्हा आपल्याला सिक्युअर करण्यासाठी मेडिक्लेम आहे म्हणून आपण निश्चिंत असतो. पण होतं कसं की पॉलिसी काढताना आपल्या आरोग्यामध्ये जे बदल असतात ते बदल योग्य रीतीने आपल्या पॉलिसीमध्ये मेन्शन केलेले असले पाहिजेत असं साधारण नियम आहे. आणि तेच बदल गृहीत धरून किंवा ॲक्सेप्ट करून कंपनीने पॉलिसी आपल्याला दिलेली असते. मग जेव्हा क्लेम येतो तेव्हा नेमकं काय घडतं? हॉस्पिटलायझेशनची वेळ येते. त्या व्यक्तीला ॲडमिट केलेलं असतं आणि आपण मेडिक्लेम आहे आणि ती मेडिक्लेम पॉलिसी कंपनीकडनं मागवून घेतो किंवा आपल्याकडची असलेली पॉलिसी हॉस्पिटलमध्ये देतो. यासोबत हॉस्पिटलायझेशनच्या वेळेस आपल्याला आपले KYC डॉक्युमेंट आणि पासपोर्ट साईज फोटो मागितला जातो. ह्या सगळ्याची प्रोसेस कंपनीकडे हॉस्पिटलकडनं केली जाते. पण हॉस्पिटलला आपल्या पूर्वीच्या आजारांविषयी, पूर्वीच्या ट्रीटमेंट्सविषयी माहिती नसतं. मग काय होतं? क्लेमची गोष्ट सुरू होते. एखाद्या व्यक्तीला ॲडमिट केल्यानंतर कंपनीकडे त्या व्यक्तीची मेडिक्लेम पॉलिसी पाठवली जाते. तसंच त्याचे KYC डॉक्युमेंट पाठवले जातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचं करंट हेल्थ स्टेटस पाठवलं जातं. आता हे पाठवत असताना त्याला असलेला आत्ताचा आजार आणि त्याचे यापूर्वी सुरू असलेले मेडिकेशन्स जे पॉलिसी करताना आपण मेन्शन केले असतील तर ह्या सगळ्यामध्ये एक वाक्यता असणं गरजेचं आहे. जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली तर कंपनी क्लेम नाकारू शकते. आता हे सगळं त्या कंपनीला कसं माहीत असतं? तर ज्यावेळी पॉलिसी देत असतात त्यावेळेला कंपनीचा फिजिकल फॉर्म भरला जातो. त्या व्यक्तीची मेडिकल होत असते किंवा टेलिव्हेरिफिकेशन होत असतं. या सगळ्याचं त्यांच्याकडे रेकॉर्ड असतं आणि आपण हॉस्पिटलायझेशनच्या वेळी दिलेली माहिती आणि ह्या रेकॉर्डमध्ये काही फरक आढळला तर कंपनीला शंका येते आणि कंपनी क्लेम नाकारू शकते. हे सगळं सांगण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ज्या व्यक्तीने मेडिक्लेम पॉलिसी काढली आहे त्याच्यावरच हॉस्पिटलायझेशनची वेळ येते आणि त्याचे इतर फॅमिली मेंबर बाहेर रिसेप्शनमध्ये बसलेले असतात. कंपनीवाले हॉस्पिटलला विचारतात आणि हॉस्पिटलवाले त्या व्यक्तींपैकी कोणाला तरी विचारतात. अशा वेळी पॉलिसी काढताना नेमकं काय काय सांगितलं होतं याची माहिती त्यांना असतेच असं नाही. मग त्यांच्याकडून जर थोडंफार सांगताना काही चुकलं, काही बदललं गेलं किंवा त्या सांगण्यामध्ये आणि पॉलिसीमध्ये जे मेन्शन केलं होतं त्यामध्ये फरक पडला तर कंपनी क्लेम नाकारते. आणि अशा वेळी आपण त्यानंतर पॉलिसीमध्ये, क्लेमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीही बदल करून क्लेम मिळवायचा प्रयत्न करू शकत नाही. यामध्ये अगदी आपल्याला हॉस्पिटलही काही मदत करू शकत नाही. त्यामुळे आपण जेव्हा पॉलिसी काढतो तेव्हा अगदी जुन्यातले जुने आजार, छोट्यातलं छोटं मेडिकेशन याविषयीची अचूक माहिती आपल्या एजंटला देणं गरजेचं आहे. तो
त्याच्या पद्धतीने ती माहिती पॉलिसीमध्ये मेन्शन करेल. पुन्हा आपलं जेव्हा पॉलिसीचं टेलिव्हेरिफिकेशन होतं तेव्हा ही माहिती आपण कंपनीला देणं गरजेचं आहे, कारण ह्या सगळ्याचा परिणाम पुढे कधी ना कधी आपल्या कुठल्याही क्लेम मिळताना होऊ शकतो. आता हा पूर्ण व्हिडिओ करण्यामागचं कारण एका छोट्याशा गोष्टीतनं किंवा उदाहरणातनं सांगते. माझ्याकडे एक क्लायंट आले, त्यांनी त्यांची मेडिक्लेम काढून घेतली. मेडिक्लेम काढत असताना त्यांचा प्रपोजल फॉर्म व्यवस्थित भरला गेला, त्यांचं टेलिव्हेरिफिकेशनही झालं आणि 2-3 महिन्यानंतर व्हायरल इन्फेक्शनसाठी त्यांना हॉस्पिटलाइज व्हायची गरज पडली. आता हॉस्पिटलायझेशनच्या वेळेस व्हायरल इन्फेक्शन म्हणून क्लेममधले सगळे डॉक्युमेंट्स बघून कंपनीने अप्रुव्हल दिलं सुद्धा. आता मेडिक्लेम आहे म्हणून ते निर्धास्त होते. त्यांनी जो काही खर्च येईल तो कंपनीतनं मिळेल अशा याच्यातनं त्यांनी ती पॉलिसी वापरली. ज्या वेळेला हॉस्पिटलायझेशन संपून डिस्चार्जची वेळ आली त्यावेळेला त्या ट्रीटमेंट पेपरमध्ये लिहिलं गेलं की त्या व्यक्तीला सोरायसिस आहे. आता सोरायसिस हा परमनंटली डिक्लाइन आजारांपैकी एक आहे, म्हणजे सोरायसिस असलेल्या व्यक्तीला पॉलिसी मिळतच नाही. आणि ही माहिती त्यांनी पॉलिसी घेत असताना दिलेली नसल्यामुळे कंपनीने तो क्लेम नाकारला. बरं, क्लेम नाकारला एवढंच नाही झालं तर त्यांची पॉलिसी कॅन्सल झाली. त्यांनी भरलेला प्रीमियमसुद्धा त्यांना परत मिळाला नाही आणि सोरायसिस आहे हे त्यांच्या पॉलिसी रेकॉर्ड्समध्ये आलेलं असल्यामुळे त्यांना पुन्हा कुठंही पॉलिसी घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपले क्लेम का नाकारले जात आहेत ह्याचं कारण समजून घ्या आणि मगच आपल्या पॉलिसीमध्ये सगळ्या गोष्टी नीट मेन्शन करा. आजच्या व्हिडिओत आपण बघितलं क्लेम का नाकारला जातो. क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे पॉलिसी घेत असताना काय काळजी घ्यावी आणि ती पॉलिसी घेत असताना ज्या गोष्टींची माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण क्लेम करताना सुद्धा दिली पाहिजे. बरं, हा क्लेम कॅशलेस असो किंवा रिएम्बर्समेंट दोन्ही वेळेस नाकारला जाण्याची कारणं सेमच असतात. क्लेम नाकारला जाणं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की गरज नसताना तुमचं हॉस्पिटलायझेशन झालेलं असतं. WHO नियमानुसार एखाद्या आजाराचं गांभीर्य किती आहे यासाठी काही पॅरामीटर्स दिलेले आहेत. त्या पॅरामीटर्सप्रमाणे जर तुमच्या तब्येतीमध्ये काही बदल नसतील आणि तुमची तब्येत ठीक असेल, फक्त डॉक्टरने तुम्हाला ॲडमिट करून घेतलेलं असेल तर तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.